हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, जो की होणार आहे पार्टी स्पेशल. आणि ही पार्टी कोणासाठी हे तुम्हाला कळणार आहे व्हिडिओच्या लास्ट मध्ये. इथे तुम्ही पाहू शकता खूप सारा पसारा दिसतोय, का तर आम्ही इथेच जेवण बनवणार आहोत. आणि पार्टी म्हणजे काय तर जेवणच बनवणार आहोत. आणि या पार्टीचं ऑर्गनायझेशन केलंय आपले सुहास सर, आणि इकडे बसल्यात त्या प्रिया मॅडम यांनी. आणि हा बघू शकताय आपला स्टाफ आहे. आणि यातले काही जण थोड्या वेळाने येणार आहेत. इथे तुम्ही बघताय की मॅडम कॉल करतायत. त्यांचा मुलगा आणि त्यांची सूनही जेवायला येणार आहेत, म्हणून त्या कॉल करतायत. इथे निकिता भाकरी करतेय. निकितानी सगळ्या भाकरी निकिताने केल्या आणि मी भाजल्यात. असं नाहीये की मी फक्त व्हिडिओ शूट करतेय. इथे व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं, म्हणून मी ही जी नवीन मुलगी आपल्याकडे जॉईन झालीये, हिचं नाव तेजश्री आहे. तिला म्हटलं तू 2 भाकरी कर, तोपर्यंत मी व्हिडिओ शूट करते. ती बघताय तुम्ही की भाकरी भाजतीये. इथे आहे भाजी, जी मावशींनी घरून बनवून दिली, कारण जास्त क्वांटिटी मध्ये भाजी बनवायची होती. इथे आहे सुक्क चिकन आणि शेजारी आहे रस्सा. त्या रश्श्यामध्ये पण चिकन आहे, चिकनचे पीस आहेत त्यामध्ये. खूप सुंदर अशी भाजी झाली होती. आणि मावशींनी घरून पाठवून दिली जास्त क्वांटिटी मध्ये असल्यामुळे. आणि इथे बघताय की हॉस्पिटलची गॅलरी आहे ही. इथेच आम्ही जेवायला बसायचं म्हणजे व्यवस्था केली. तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितली असेल हॉस्पिटलची गॅलरी. आता इथेच सगळे म्हटले जेवायला बसायचं. तर बघताय तुम्ही की सगळे जेवायला वाढायचा कार्यक्रम चालू झालाय. आणि हे आहे मॅडमची सून, आणि त्यांच्या शेजारी बसलेला आहे अवधूत दादा, मॅडमचा मुलगा. मॅडमला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग मॅडमची गडबड होती, पण मॅडम म्हटल्या ठीक आहे चालेल, थोडा वेळ आहे माझ्याकडे. मग आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसलो. खूप धमाल मजा मस्ती चालू असते आमच्या स्टाफ मध्ये. आणि प्रत्येक वेळेस आम्ही असे जेवणाचे कार्यक्रम करत असतो. कधी ट्रिप काढतो तर कधी जेवणाचे कार्यक्रम करत असतो. आणि इथे आपले रिसेप्शनिस्ट पीके, म्हणजे हॉस्पिटलचा छोट्या मोठ्या गोष्टी लागणाऱ्या त्या सगळ्या पीके बघतात. ते नाही येत, ते संध्याकाळी येतो बोलले, कारण त्यांना अचानकच काम लागलं, त्यामुळे ते बाहेर गेलेत. ते संध्याकाळी येतो म्हणाले, त्यामुळे हा आपला सगळा स्टाफ इथे आहे. इथे फक्त मावशींचं पण काम निघालंय, त्यामुळे मावशी पण बाहेर गेलेत आणि पीके पण. बाकी सगळा स्टाफ इथं हजर आहे. आणि आपले सचिन सर नाहीयेत, ते पण थोड्या वेळाने येणार आहेत. ते म्हणाले तुम्ही चालू द्या तुमचं, आणि मी थोड्या वेळाने येतो. त्यामुळे आम्ही जेवायला घेतलं. खूप धमाल मजा मस्ती चालू होती आमची. इथे बघताय सगळी निकिता याच्यात कर. खूप छान असा भन्नाट खाना निकिताने घेतला होता. आणि आमची गडबड गोंधळ मजा मस्ती गप्पा गोष्टी चालू होत्या, आणि खूप मजा आली. हा पूर्ण एक दिवस कसा गेला कळला नाही. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही आहे उत्सव मूर्ती, जिच्यासाठी मॅडमनी विशेष म्हणजे ही पार्टी ऑर्गनाईज केली होती, कारण तिला आहे 8वा महिना. नेक्स्ट मंथ मध्ये ती जाणार आहे डिलेव्हरी लिव्ह साठी. ती आपल्याच हॉस्पिटलमध्ये डिलेव्हरी करणार आहे, पण तरी ती ला जाणार आहे पुढच्या महिन्यापासून. म्हणून एक छोटीशी पार्टी तिच्यासाठी म्हणून मॅडमने ऑर्गनाईज केली होती. त्यानंतर आमचं छोटस फोटोशूट चाललं होतं. अशीच मजा म्हणून आमचं थोडस फोटो काढणं चाललेलं होतं. आणि असा छानसा एक धमाल ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही शूट केलेला. आणि बघू शकताय तुम्ही किती छान असं मजा चाललीये. आणि झालं.